आणि तिच्या पाठीशी उभा असलेला भाऊ हेच भावा बहिणीचं खरं रक्षण असतं. ज्ञानाचा दीप पेटवणारी बहीण आणि तिच्या पाठीशी उभा असलेला खंबीर भाऊ हेच भावा बहिणीचं खरं रक्षण असतं. संकटात शिकवण देऊन देखील प्रेमाने ओरडणं हेच भावा बहिणीचं खरं नातं असतं. निर्मळाहूनही निर्मळ नातं मुक्ताई ज्ञानाचे, निर्मळाहूनही निर्मळ नाते मुक्ताई ज्ञानाचे, जगी धन्य झाले नाते बहीण भाऊ प्रेमाचे. जपावे या बंधनास निरामय भावनेने, जसे जपले हळूवार मुक्ताई ज्ञानेश्वराने, जसे जपले हळूवार मुक्ताई ज्ञानेश्वराने. मंडळी, निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान आणि मुक्ताई या चारही भावंडांमध्ये किती प्रेमळ असतात. आणि हा संत ज्ञानेश्वरांचा संजीवनी समाधी सोहळा हा 750वा संजीवनी समाधी सोहळा संपूर्ण भारतभर साजरा केला जातो. अशाच प्रकारे हा संजीवनी समाधी सोहळा इयत्ता 10वी क चे विद्यार्थी समाधीचा सोहळा पाहुणी, समाधीचा सोहळा दाटला. कोण आलं रे? ऐसे जे पतिता तारावया, ऐसे जे पतिता संत विसोबा खेचर सुद्धा आले, संत परिसा भाऊ, संत सेना महाराज सुद्धा आले. मुक्ते, जाऊ दे त्याला. जाऊ दे म्हणजे कसा जाऊ देऊ? गुरुदादा आहे, हाच माझा दादा ज्यानं मला गीता सार शिकवलं. हाच माझा दादा आई बनला, बाप बनला आणि आता मूर्ख करून चाललाय. गुरुदादा, अरे या सगुण रूपाचा त्याग तरी कसा करू दे मी? या सगुण रूपाचं दर्शन कसं द्यावं? थांबवणार त्याला गुरुदादा. मुक्ते, ए मुक्ते, मुक्ते, अगं हे उपज आहे आणि नाश आहे. ते मायावशे दिसे, एरवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशी. आणि मी कल्पांतापर्यंत इथेच असणार आहे. ठाऊकी आहे ना? चला, मुक्ताई म्हणजे साक्षात आदिमाया, चित्कला. ती हसली. आता येतो.
जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण हा समाधी सोहळा पाहिल्यानंतर खरंच दंत कंठ दाटून गेलेला आहे आणि सर्वांनी हात जोडायचे आहेत. ज्ञानेश्वर महाराज की. मनाने निवृत्ती व्हावी म्हणून पहिला निवृत्ती झाल्याशिवाय ज्ञान नाही म्हणून दुसरा ज्ञानदेव. ज्ञान प्राप्त झाले की मार्ग सोपा होतो म्हणून तिसरा सोपान. ज्ञान सोप्या मार्गाने गेलं की जीव मुक्त होतो म्हणून चौथी मुक्ताई. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई ही 4 नावे म्हणजेच मानवी मनाच्या 4 अवस्था. पुंडलिक वरदे दुकारी विठ्ठल श्री